नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. ताईंनो आणि दादांनो, गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने 7 दिवसांचे सप्ताह श्री गुरुचरित्र पारायण हे करणे अत्यंत फलदायी आणि आध्यात्मिक उन्नती देणारे मानले जाते. यंदा गुरुपौर्णिमा ही 29 जुलैला आहे. त्यामुळे तुम्ही 23 जुलै ते 29 जुलै या काळात हे पारायण करू शकता किंवा 29 जुलैला सांगता होईल अशा बेताने 22 ते 28 जुलै दरम्यानही करू शकता. श्री गुरुचरित्र हा ग्रंथ म्हणजे दत्त संप्रदायाचा वेद मानला जातो. यामध्ये श्री दत्तगुरू, श्रीपाद, श्री वल्लभ आणि श्री नृसिंह सरस्वती महाराज यांच्या लीला आणि उपदेशांचे वर्णन आहे. जर तुम्ही श्री गुरुचरित्र ह्या ग्रंथाचे पारायण केले तर घरातील नकारात्मक ऊर्जा ही नष्ट होते आणि आपल्या मनाला शांती देखील मिळते. तर गुरुचरित्र पारायण हे कसे करावे, संकल्प कसा घ्यावा, नियम काय पाळावेत, हीच संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओतून पाहणार आहोत. तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. गुरुपौर्णिमेला गुरुचरित्र पारायण का करावे, महत्त्व काय आहे? तर ताईंनो आणि दादांनो, गुरुपौर्णिमेला ब्रह्मांडात गुरुतत्व 1000 पटीने कार्यरत असते. या दिवशी गुरुचरित्राचे वाचन केल्याने श्री दत्तगुरूंची कृपाही अतिशय वेगाने प्राप्त होते. अज्ञानाचा नाश, गु म्हणजे अंधार आणि रू म्हणजे प्रकाश. जीवनातील अज्ञानाचा, संकटांचा आणि अंधाराचा नाश करून प्रकाशाकडे नेणारी शक्ती म्हणजे गुरुचरित्र होय. या ग्रंथाच्या वाचनाने तुमच्या अनेक जन्मांचे पाप आणि कर्मदोष हे जळून भस्म होतात. गुरुचरित्र पारायणाची पूजेची मांडणी ही कशी करायची आहे? तर ताईंनो आणि दादांनो, आपण ह्या व्हिडिओमधून स्टेप बाय स्टेप पूजा मांडणी ही कशी करावी ही माहिती पाहणार आहोत. तर पारायण हे सुरू करण्याच्या आदल्या दिवशी संध्याकाळी किंवा पहिल्या दिवशी पहाटे तुम्ही जिथे पूजा मांडणार आहात तर ते पूजेची जागा, पूजास्थान आहे ते स्वच्छ करून मांडणी करायची आहे. सर्वप्रथम दिशा ही खूप महत्त्वाची आहे. दिशा, चौरंग किंवा पाटाची मांडणी तुम्ही अशा प्रकारे करा की वाचन करताना तुमचे तोंड पूर्व किंवा उत्तर दिशेला असेल. या पद्धतीने तुम्ही चौरंग किंवा पाटाची मांडणी ही अशा प्रकारे करायची आहे की वाचन करतावेळी तुमचे तोंड आहे ते तोंड पूर्व किंवा उत्तर दिशेला असेल. चौरंगावर किंवा पाटावर स्वच्छ पिवळे आणि लाल रंगाचे वस्त्र अंथरावे. वस्त्रावर मध्यभागी श्री दत्तगुरूंची मूर्ती किंवा फोटो ठेवावा. फोटोला चंदनाचा टिळा लावावा. दत्तगुरूंच्या फोटोला चंदनाचा टिळा लावून फुलांचा हार घालायचा आहे. त्यानंतर श्री दत्तगुरूंच्या प्रतिमेच्या समोर किंवा उजव्या बाजूला ग्रंथासाठी दुसरे लहान व्यासपीठ किंवा पाट हा ठेवायचा आहे. श्री गुरुचरित्र ग्रंथाला स्वच्छ रेशमी वस्त्र, शालू किंवा खण गुंडाळून त्यावर ठेवावे. त्यानंतर ग्रंथाची पूजा करून ग्रंथावर तुळशीपत्र आणि फूल वाहायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला कलश स्थापना करायची आहे. तर आता कलश स्थापना कशी केली पाहिजे? तर ताईंनो, पाटाच्या डाव्या बाजूला तांब्याचा तांब्या ठेवावा. त्यामध्ये पाणी, अक्षता, सुपारी आणि एक नाणे टाकावे. त्यावर तुम्ही आंब्याची किंवा विड्याची पाने ठेवून त्यावर एक नारळ ठेवायचा आहे आणि कलशाला हळद कुंकू हे लावायचं आहे. पाटावर उजव्या बाजूला तांदळाची छोटी रास करून त्यावर एक सुपारी, गणपती बाप्पांचे प्रतीक म्हणून गणपती बाप्पांची पूजा करून स्थापना करायची आहे. पूजेच्या ठिकाणी एक समई किंवा एक दिवा हा लावायचा आहे. पारायणाच्या काळात हा दिवा हा
अखंड म्हणजे 24 तास हा जळत राहील अशी व्यवस्था करायची आहे. जर तुम्हाला शक्य नसेल तर किमान तुम्ही जोपर्यंत वाचन करत आहात तोपर्यंत दिवा चालू राहणं हे गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही काळजी घ्यायची आहे की जोपर्यंत वाचन करत आहात तोपर्यंत दिवा हा चालू राहावा. जर तुम्हाला जमत असेल तर तुम्ही अखंड दिवा देखील लावू शकता. पारायणाच्या काळामध्ये तुम्ही 7 दिवस हा 24 तास जळत राहील अशा पद्धतीने अखंड दिवा हा लावू शकता. धूप आणि अगरबत्ती. वातावरण सुगंधी आणि पवित्र राहण्यासाठी वाचनाच्या वेळी तुम्हाला धूप किंवा अगरबत्ती ही लावायची आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा म्हणजे संकल्प कसा करावा. संकल्प म्हणजेच आपण हे पारायण का करत आहोत हे देवाला मनोभावे सांगणे म्हणजेच संकल्प. तर तो संकल्प हा कसा घ्यावा, संकल्प हा कधी घेतला जातो, तर संकल्प हा पारायणाच्या पहिल्या दिवशी वाचनाला बसण्यापूर्वी संकल्प हा केला जातो. तर तो संकल्प हा कसा घ्यावा, तर बघा ताईंनो आणि दादांनो, संकल्प हा असा घ्यायचा आहे की आपल्या उजव्या हाताच्या तळव्यावर थोडे पाणी, काही अक्षता म्हणजे अखंड तांदूळ घ्यायचे आहेत. 1 सुपारी आणि 1 नाणे शक्य असल्यास ठेवायचं आहे. डोळे बंद करून तुम्ही श्री दत्तगुरूंचे स्मरण करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला असं म्हणायचं आहे की स्पष्ट आवाजामध्ये तुम्हाला सांगायचं आहे की मी स्वतःचे पूर्ण नाव सांगावे. गोत्र माहीत असेल तर तुम्हाला गोत्र सांगावे, माहीत नसेल तर कश्यप गोत्र म्हणावे. राहणार तुमच्या गावाचे, शहराचे नाव सांगावे. आणि आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने श्री गुरुचरित्र ग्रंथाचे 7 दिवसांचे सप्ताह पारायण हे सुरू करत आहे. हे श्री गुरुदत्ता माझे कुटुंब, आरोग्य, नोकरी, व्यवसाय यामधील सर्व अडचणी दूर होऊ देत. माझ्या घरातील जी काही नकारात्मकता आहे ती नष्ट होऊ दे. सुख, शांती आणि समृद्धी लाभू दे. हे पारायण मी कोणत्याही चुकीच्या हेतूने करत नाही, केवळ तुमच्या चरणी भक्ती आणि कृपाही प्राप्त करण्यासाठी करत आहे. वाचनामध्ये जर माझ्याकडून काही चुका झाल्या असल्यास तर मला क्षमा करा आणि हे पारायण आहे ते पारायण निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्यावे. असे म्हणून हातातील पाणी, अक्षता आणि सुपारी ही दत्तगुरूंच्या चरणाशी किंवा तामानामध्ये सोडून द्यावी. यानंतर श्री गणेशांचे आणि दत्तगुरूंचे ध्यान, गणपती बाप्पांचे आणि दत्तगुरूंचे ध्यान करून पहिल्या दिवसाच्या वाचनाला सुरुवात ही करायची आहे. जर तुम्ही कोणतेही विशेष फळ किंवा इच्छा डोक्यात न ठेवता पारायण करत असाल तर संकल्पात केवळ मी ही सेवा श्री गुरुचरणी अर्पण करत आहे असे म्हणावे. तर आता वाचन कसे करावे. 7 दिवसांमध्ये गुरुचरित्र पारायण तर आपण करत आहोत, परंतु अध्यायाची विभागणी ही कशी करावी. पहिल्या दिवशी किती अध्याय वाचले पाहिजेत, दुसऱ्या दिवशी किती अध्याय वाचले पाहिजेत. तर पहिल्या दिवशी अध्याय 1 ते 9 एवढे अध्याय हे तुम्ही पूर्ण करायचे आहेत. दुसऱ्या दिवशी अध्याय क्रमांक 10 ते अध्याय क्रमांक 21. तिसऱ्या दिवशी अध्याय क्रमांक 22 ते अध्याय क्रमांक 29. चौथा दिवस अध्याय क्रमांक 30 ते अध्याय क्रमांक 37. पाचव्या दिवशी अध्याय क्रमांक 38 ते अध्याय क्रमांक 43. सातव्या दिवशी अध्याय क्रमांक 44 ते अध्याय क्रमांक 51 किंवा 52. चौथा दिवस हा अध्याय 30 ते 35. हा दिवस हा अत्यंत विशेष दिवस मानला जातो. 33व्या अध्यायात श्री गुरुचरित्राचे विशेष महात्म्य आहे. ताईंनो आणि दादांनो, थोडक्यात सांगायचे तर जीवन जगताना येणाऱ्या सर्व प्रकारच्या अडचणींवर शारीरिक, मानसिक, आर्थिक किंवा कौटुंबिक श्री गुरुचरित्र हा एक अमोघ असा उपाय आहे. गुरुपौर्णिमेच्या काळात जर तुम्ही या ग्रंथाचे वाचन केले तर घरामध्ये केवळ सुख समृद्धीच येत नाही, तर
साधकाला आत्मिक बळ आणि गुरूंचे अखंड संरक्षण कवच देखील लाभते. नियम कोणते पाळायचे आहेत? 7 दिवस गुरुचरित्र पारायण आपण करणार आहोत. तर त्या पारायण काळामध्ये नियम कोणते पाळायचे आहेत? श्री गुरुचरित्र हा ग्रंथ अत्यंत जागृत आणि प्रभावी असा ग्रंथ मानला जातो. यामुळे त्याचे पारायण करताना किंवा रोजचे वाचन करताना अगदी कडक नियमांचे आणि शिस्तीचे पालन करणं हे गरजेचं आहे. या नियमांमुळेच तुम्हाला ग्रंथाची सात्विक ऊर्जाही लाभते. तर गुरुचरित्र पारायणाचे मुख्य नियम हे कोणते आहेत? तर सर्वप्रथम शारीरिक आणि मानसिक शुद्धता, वेळ आणि स्नान. रोज सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ धुतलेले वस्त्र, शक्यतो सुती किंवा रेशमी वस्त्र परिधान करूनच वाचनाला बसायचे आहे. वाचनाला बसण्यापूर्वी आपली रोजची देवपूजा किंवा नामजप आटोपून घ्यावा. वाचनासाठी स्वतंत्र आसन, शक्यतो लोकरीचे किंवा कुश आसन असावे. वाचन पूर्ण होईपर्यंत आसनावरून उठू नये, तसेच दुसऱ्या कोणालाही त्या आसनावर बसू देऊ नये. दुसरा म्हणजे आहाराचे नियम काय पाळायचे आहेत? पारायणाच्या 7 दिवसांमध्ये जोपर्यंत वाचन सुरू आहे तोपर्यंत संपूर्ण शाकाहारी राहावे. कांदा लसूण वर्ज्य करावा. अन्नात कांदा, लसूण तसेच तिखट मसालेदार पदार्थांचा वापर पूर्णपणे टाळावा. शक्य असल्यास दिवसातून एकदा जेवावे, म्हणजे एकभुक्त राहावे आणि दुसऱ्या वेळी फलाहार किंवा दूध घ्यावे. शरीर तुमचं साथ देत नसेल तर 2 वेळा सात्विक जेवण जेवलं तरी देखील चालेल. घराबाहेरचे किंवा हॉटेलमधले किंवा दुसऱ्याच्या घरचे अन्न खाणं हे टाळायचं आहे. पारायणाच्या काळात तुम्हाला संपूर्ण ब्रह्मचर्याचे पालन करायचे आहे. तंबाखू, सुपारी, दारू, सिगारेट किंवा कोणत्याही प्रकारच्या व्यसनापासून तुम्हाला पूर्णपणे दूर राहायचे आहे. पारायणाच्या काळात पलंगावर किंवा गादीवर झोपू नका. जमिनीवर चटई किंवा ब्लँकेट अंथरून झोपायचं आहे. कोणाचीही निंदा नालस्ती करू नका, खोटं बोलू नका, कोणावर देखील रागवू नका. शक्य तितके कमी बोलायचे आहे आणि मनातल्या मनात श्री गुरुदेव दत्त जप चालू ठेवायचा आहे. पारायणाच्या काळात कोणाच्याही अंत्यविधीला जाऊ नये. सूतक पाळणाऱ्यांच्या संपर्कात येऊ नये. घरात सूतक किंवा विटाळ असल्यास पारायण हे करू नये. वाचनाचा वेग. ग्रंथ अगदी घाईघाईने वाचू नका आणि अत्यंत हळू देखील वाचू नका. अक्षरे स्पष्ट उच्चारावीत. मोठ्याने वाचन करावे. गुरुचरित्राचे वाचन हे मनातल्या मनात न करता प्रकट मोठ्याने करावे, जेणेकरून त्या लहरी घरात पसरतील, दुसऱ्याला त्रास होणार नाही अशा आवाजात वाचावे. वाचन करताना आपले तोंड पूर्व किंवा उत्तर दिशेला असावे. ग्रंथ कधीही जमिनीवर ठेवू नका. तो नेहमी पाटावर किंवा व्यासपीठावर ठेवावा. वाचन थांबवताना ग्रंथावर मोरपीस किंवा एखादी खूण ठेवावी. पान हे दुमडू नये. महिलांनी मासिक पाळीच्या काळात वाचन करू नये किंवा ग्रंथाला स्पर्श करू नये. जर 7 दिवसांच्या पारायणात अचानक मासिक पाळी आली तर वाचन तेथेच थांबवावे. शुद्ध झाल्यावर 5व्या दिवशी पुढचे अध्याय वाचून सांगता करायची आहे किंवा घरातील दुसऱ्या व्यक्तीकडून उर्वरित वाचन हे करून घ्यायचे आहे. श्री गुरुचरित्र श्रद्धेचा विषय आहे. नियमांचे पालन हे आत्मसंयमासाठी आहे, भीतीसाठी नाही. त्यामुळे अत्यंत प्रेमाने आणि श्रद्धेने गुरुचरित्र पाठ करावे. शेवटच्या दिवशी सांगता ही कशी करायची आहे? 7व्या दिवशी गुरुपौर्णिमेच्या दिवशी किंवा आदल्या दिवशी वाचन संपून गुरुपौर्णिमेला सांगता करावी. 51वा अध्याय वाचून झाल्यावर श्री दत्तगुरूंच्या मूर्तीवर पंचामृत अभिषेक करावा आणि महापूजा करावी. सांगतेच्या दिवशी नैवेद्याला पुरणपोळी किंवा खीरपुरीचा बेत करावा. दत्तगुरूंची मनोभावे आरती करावी आणि ग्रंथाला नमस्कार करून चुकांबद्दल क्षमा मागावी. ब्राह्मण आणि बालभोजन हे द्यावे. तर ताईंनो आणि दादांनो, व्हिडिओमधील माहिती ही तुम्हाला माहितीपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या या छोट्याशा चॅनलला सबस्क्राईब देखील करा. श्री स्वामी समर्थ.